संपूर्ण जग भारतावर नजर ठेवून होतं. अमेरिका, चीन, पाकिस्तान सगळ्यांना संशय होता. पण भारताने असं काय केलं, जगातील मोठमोठ्या गुप्तचर यंत्रणांनाही काहीच कळलं नाही. वर्ष होतं 1974 आणि त्यावेळी भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. देश शांत होता, पण परिस्थिती तितकी शांत नव्हती. सीमेवर तणाव होता आणि जगभरात अणुशक्तीचं राजकारण चालू होतं. भारताला जगाला एक गोष्ट दाखवायची होती की आपण युद्ध शोधत नाही, पण जर वेळ आली तर स्वतः संरक्षण नक्की करू शकतो. पण अडचण एकच होती, जर अमेरिकेला किंवा इतर देशांना याची खबर लागली असती तर कदाचित ही मोहीम सुरू होण्याआधीच थांबली असती. म्हणूनच भारताने आखला एक असा प्लॅन जो खरंच एखाद्या चित्रपटासारखा होता. या मोहिमेसाठी राजस्थानमधल्या पोखरण या वाळवंटी भागाची निवड झाली. वैज्ञानिकांना गुप्तपणे तिथे पोहोचवलं गेलं. सगळे साहित्य लपून नेलं गेलं. सगळं काही बहुतेक वेळा रात्री केलं गेलं. इतकं सिक्रेसी ठेवण्यात आलं की बाहेरच्या देशांना वाटत राहिलं की इथे फक्त रुटीन मिलिटरी ऍक्टिव्हिटी चालू आहे. आणि मग 18 मे 1974 रोजी सकाळची वेळ होती आणि राजस्थानच्या वाळवंटात 197 मीटर खोल जमिनीत अणुबॉम्ब ठेवून अणुचाचणी करण्यात भारत यशस्वी झाला. जमिनीखाली झालेल्या त्या प्रचंड स्फोटाने फक्त वाळूच नाही तर संपूर्ण जगाला हादरा बसला. मिशनचं नाव होतं स्माइलिंग बुद्ध आणि त्या दिवसानंतर जगाने भारताकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. हे सिक्रेट मिशन सक्सेसफुल करून भारताने जगाला संदेश दिला की आम्ही शांत आहोत पण कमजोर नाही. पण सर्वात मोठा प्रश्न आजही तोच आहे, इतक्या मोठ्या ऑपरेशनची खबर जगातील गुप्तचर संस्थांना कशी लागलीच नाही. तुम्हाला काय वाटतं, हा भारताच्या इतिहासात सर्वात स्मार्ट सिक्रेट मिशन होता का?